राजा बोल ना बाबा. अरे मी ऐकलं वाय बेचन बिट्ट्याची भांडणं झाली तरी हा झाले तसं मी पण ऐकले राव. कशावर झाली ते पूर्ण झाले म्हणते तू. पोरीमुळे भांडणं आयला एवढी जिगरी मित्र असून पोरीहून भांडणं करतात का आयला कोण करते आजकाल पोरीहून भांडणं येडे येडे पोर येडे पोर आहेत, येडे. तू तरी करशील का पोरीहून भांडणं अरे जिंदगीत कधी नाही करणार आणि ते पण पुरीसाठी मित्रामध्ये भांडणं हे? हा. जिंदगीत नाही करणार का? अरे मी तर माझ्या मित्राला एखादी मुलगी आवडली ना त्या मुलगीकडे पाहणार सुद्धा नाही बरोबर. मग मी काय करणार तेच करणार आहे ना. अरे मग बरं ते सोड आता. हा. बरं ऐक ना राजा, काय? मला तुला एक सांगत होतं दिवसापासून. बोल ना मी ना आपली ती कोमल नाही का, हा तिला प्रपोज करणार बरं का. हो म्हणला हा. तुझा आणि त्याचा काय संबंध अरे तुला दिवसापासून मला सांगायचं होतं, ती मला लय आवडते बाबा, तिला प्रपोज करणार. ए यार काय झालं? तू तिचा नाच सोडून दे आजा ए का बरं? कारण माझं तिच्यावर प्रेम आहे ए राजा जरा नीट बोल. आणि कोमलच्या माझ्या म्हणजे कोणी आला ना त्याला मुळापासून उठून टाकीन मी. आणि मी पण गप्पा बसणार नाही हा लावून दाखव ना आत, मग दाखवतो मी पण. असं का तुला पाहिजे का बोल दाख. पाहिजे तुला ए, तुला सांगतो ना. आता तुम्हाला माहित आहे का नाही आता काय झालंय गावात? काय झालंय अरे त्या कोमल आहे का फोटोग्राफर सोबत पळून गेली. काय हा दगडापूर गावात आहे मी गावात आहे. मला आजा कोमल आपला विषय काय झाला होता आता? आपला चालला होता ते वायबाच्या बिट्ट्याच्या भांड्याचा विषय चालला होता. अरे पोरीहून कोण भांडणं करते रे पण हे प्रभू